विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरील निर्णय प्रक्रिया डिसिजन मेकिंग या प्रकरणाबाबतची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पूर्णतः निर्णय प्रक्रिया डिसिजन मेकिंग या टॉपिकवरच्या थेरीचा पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओ आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे आणि त्याचप्रमाणे वेबसाईट आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट जाणून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करावं आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट्स नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। तर चला पाहूया निर्णय प्रक्रिया डिसिजन मेकिंग या प्रकरणावरील माहिती। निर्णय प्रक्रिया किंवा डिसिजन मेकिंग या टॉपिकवर आपण 4 घटक पाहणार आहोत। पहिला आहे अर्थ आणि व्याख्या, निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये, निर्णय प्रक्रियेची पद्धती आणि निर्णय प्रक्रियेचा प्रकार। अशा 4 घटकांमार्फत आपण पूर्णतः या टॉपिकचं विश्लेषण पाहणार आहोत। निर्णय प्रक्रिया डिसिजन मेकिंग त्याचा अर्थ अगोदर समजून घेऊया। व्यवस्थापनाला सतत निर्णय घ्यावे लागतात, म्हणून पीटर ड्रकर यांनी व्यवस्थापक जे काही करतो ते निर्णयाच्या माध्यमातूनच करतो असे म्हटले आहे। त्यांनी व्यवस्थापन ही सदैव निर्णय प्रक्रिया असल्याचे देखील प्रतिपादन केले आहे। यावरून निर्णय प्रक्रियेला व्यवस्थापन शास्त्रामध्ये असलेले महत्त्व स्पष्ट होते। निर्णय घेणे हे व्यवस्थापकाचे मूलभूत कार्य आहे। व्यवस्थापनाची सर्वच कार्य ही निर्णयावर आधारलेली असतात। निर्णय हा निर्णय प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे। उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करणे म्हणजेच निर्णय होय। डी.जे. क्लो यांनी व्यवस्थापनास निर्णय घेण्याची कला व शास्त्र असे संबोधले आहे। त्यांच्या या मताशी कदाचित सर्व सहमत होणार नाहीत, परंतु निर्णय हा व्यवस्थापनाचा प्राण आहे हे नाकारणे शक्य नाही। प्राध्यापक सी.बी. गुप्ता यांनी निर्णय प्रक्रियेला व्यवस्थापकाच्या कार्याचे आणि जबाबदारीचे ओझे वाहणारे वाहन असे म्हटले आहे। निर्णयाचा संबंध प्रत्यक्ष कार्याशी असल्यामुळे व्यवस्थापकाला नेहमीच निर्णय घ्यावे लागतात। त्यामुळे निर्णय ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं। व्याख्या, निर्णय प्रक्रियेच्या विविध तज्ञांनी आणि विचारवंतांनी व्याख्या दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे। पहिली व्याख्या मॅकफर्लँड, त्यांच्या मते विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यवस्थापकाने काय करावे यासंबंधी निष्कर्ष काढण्याची निर्णय ही एक निवडक प्रक्रिया आहे। अर्नस्ट डेल यांनी व्याख्या केलेली आहे। त्यांच्या मते व्यवस्थापकीय निर्णय म्हणजे नियोजन, संघटन, कर्मचारी निवड, निर्देशन, नियंत्रण, नवपरिवर्तन तसेच प्रतिनिधित्व करणे यापैकी प्रत्येक कार्याच्या संदर्भात सदैव घेतले जाणारे निर्णय होय। तिसरी व्याख्या आहे ॲलन यांनी केलेली। त्यांच्या मते निष्कर्ष व निर्णयाप्रती येण्यासाठी व्यवस्थापकास करावे लागणारे कार्य म्हणजे निर्णय प्रक्रिया होय। चौथी व्याख्या आहे जॉर्ज टेरी यांनी केलेली। त्यांच्या मते काही निकषांच्या आधारे 2 किंवा अधिक पर्यायांमधून करण्यात येणारी निवड म्हणजे निर्णय प्रक्रिया होय। पाचवी व्याख्या आहे डोनेल यांनी केलेली। एखादे कार्य करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायामधून कोणत्याही एका पर्यायाची प्रत्यक्ष करण्यात येणारी निवड म्हणजे निर्णय प्रक्रिया होय। निर्णय प्रक्रिया हा नियोजनाचा आत्मा आहे असं डोनेलांचं मत आहे। 6वी व्याख्या आहे शकेल यांची। त्यांच्या मते निर्णय प्रक्रिया रचनात्मक मानसिक कार्याचा असा केंद्रबिंदू आहे की जेथे कार्यपूर्तीसाठी ज्ञान, विचार, भावना आणि कल्पना एकत्र जोडल्या जातात।
निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. निर्णय प्रक्रियेच्या या व्याख्येवरूनच ही निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकेल. पहिले वैशिष्ट्य आहे नियोजन, उद्दिष्ट आणि धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निर्णय घेतले जातात. दुसरं, कोणत्याही प्रश्नाच्या सर्व बाजूंचा विचार करूनच निर्णय घेतले जातात. तिसरं वैशिष्ट्य, निर्णयाचा परिणाम ज्या व्यक्तीच्या कार्यावर होतो त्याचा निर्णय प्रक्रियेत समावेश केला जातो. चौथं वैशिष्ट्य, कोणतेही कार्य करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायापैकी सर्वात चांगल्या पर्यायाची निवड म्हणजेच निर्णय होय. 5. निर्णय प्रक्रियेअंतर्गत नकारात्मक निर्णय देखील घेतले जातात, म्हणजेच निर्णय न घेण्याचा निर्णय हा देखील निर्णयच असतो. 6. निर्णय घेण्यामागं ध्येयप्राप्ती हा उद्देश असतो. 7. निर्णय प्रक्रियेचा संबंध मानवी घटकाशी असतो. 8. निर्णय हे वास्तविक परिस्थितीशी निगडीत असतात. 9. निर्णय म्हणजे उद्दिष्ट नव्हे तर ते उद्दिष्ट प्राप्तीचे एक माध्यम आहे. 10. निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. समिती नेमली गेल्या असल्यास निर्णय घेण्याचे कार्य समितीचे असते. 11. निर्णय प्रक्रियेत वेळेला अधिक महत्त्व दिले जाते. 12. निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. 13. निर्णय प्रक्रिया हा नियोजनाचा एक भाग आहे. 14. निर्णय प्रक्रिया ही सतत चालणारी एक गतिशील मानसिक क्रिया आहे. 15. प्रत्येक निर्णयावर भूतकालीन वर्तमानकालीन घटकांचा प्रभाव असतो. अशा प्रकारे एकंदरीत निर्णयाची आपल्याला ही वैशिष्ट्ये सांगता येतील. निर्णय प्रक्रियेतील जे टप्पे आहेत किंवा अवस्था आहेत किंवा पद्धती आहे, स्टेप्स ऑफ डिसिजन मेकिंग. निर्णय घेणे हे व्यवस्थापकाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापकाला सतत विविध स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात. निर्णयाचे महत्त्व लक्षात घेता तो शास्त्रीय पद्धतीने घेतला गेला पाहिजे. निर्णय घेण्याची विशिष्ट पद्धती आहे. या पद्धतीमध्ये विविध अवस्था किंवा टप्पे आहेत. यालाच निर्णय प्रक्रियेच्या अवस्था असे देखील म्हटले जाते. निर्णयाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी या सर्व अवस्थांमधून जावे लागते. निर्णय घेताना कार्यपद्धतीचे पालन केल्यास निर्णय विवेकपूर्ण व योग्य ठरू शकतो. निर्णय प्रक्रियेची प्रामुख्याने खालील आकृतीमध्ये दाखवलेली विविध अवस्थांमध्ये विभागणी करता येऊ शकते. आणि हे जे विभागणी आपण केलेली आहे ती समस्या, 2 समस्येचे विश्लेषण, 3 पर्यायांचा शोध, 4 पर्यायांचे मूल्यमापन, 5 सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड, 6 कृतीमध्ये परिवर्तन, 7 निर्णयाचा पाठपुरावा, 8 निर्णयाचा पुनर्विचार. याचे आपण भाग पाहिलेले आहेत. हे जे टप्पे सांगितलेले आहेत या टप्प्यामध्ये कोणकोणते घटक त्या समाविष्ट आहेत त्याचं आपण विश्लेषण पाहूया. पहिला भाग दिला आहे तो म्हणजे 1 समस्येचे आकलन करून निर्णय घेणे. निर्णय प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे समस्येचे नीट आकलन करून घेणे. डॉक्टर ज्याप्रमाणे रोग्याला पूर्ण तपासल्यानंतर निर्णय घेतो त्याचप्रमाणे व्यवस्थापकाने समस्येचा सविस्तर अभ्यास करायला हवा. डॉक्टरांनी रोग्याला न तपासता औषधोपचार करणे म्हणजेच रोग वाढविणे होय. त्याचप्रमाणे व्यवस्थापकाने समस्येचा अभ्यास न करता निर्णय घेणे म्हणजे गुंतागुंत वाढविणे किंवा नवीन समस्या निर्माण करणे होय. म्हणून निर्णय प्रक्रियेच्या प्रथमावस्थेत समस्या नीट समजावून घेणे आवश्यक आहे. 2 समस्येचे विश्लेषण करणे. व्यवस्थापकाला समस्येचे नीट आकलन झाल्यानंतर समस्येचे विश्लेषण करणे आवश्यक असते. विश्लेषणाकरिता सर्वप्रथम माहिती गोळा करावी लागते. समस्येसंबंधी गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. विश्लेषण खालील कारणासाठी करणे आवश्यक आहे. निर्णय कोणी घ्यायचा, निर्णय घेण्यासाठी कोणाचा सल्ला घ्यायचा, निर्णय कोणत्या पद्धतीने घ्यायचा, निर्णय घेण्यासाठी कोणती माहिती गोळा करायची, निर्णयाची सूचना कोणत्या व्यक्तीला द्यायची इत्यादी बाबत. निर्णय प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात विभाजन करून प्रत्येक भागाचा सखोल अभ्यास केला जातो. तिसरा टप्पा पर्यायांचा शोध घेऊन योग्य पर्याय निवडणे. पर्यायांचा शोध घेणे हा निर्णय प्रक्रियेतील तिसरा टप्पा आहे. याला पर्यायांचा विकास करणे असे देखील म्हटले जाते. समस्येच्या विश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थापकाला विविध पर्यायांचा शोध घ्यावा लागतो.
कोणतीही समस्या सोडविण्याकरता विविध उपाय किंवा पर्याय उपलब्ध असतात. समजा एखाद्या संस्थेला विक्री व्यवस्थापकाची नियुक्ती करायची आहे, याकरिता विविध पर्याय उपलब्ध असू शकतात. संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्यापैकी एकाची या पदाकरिता वर्णी लागू शकते. उपलब्ध पर्यायांचा शोध घेण्यामागे महत्त्वाचा उद्देश म्हणजे योग्य पर्यायाची निवड करणे हा असतो. सर्व पर्यायांचे मूल्यमापन केल्यानंतरच योग्य पर्याय कोणता हे कळू शकते. चौथा टप्पा, निवडलेल्या पर्यायांचे मूल्यमापन करणे. निर्णय प्रक्रियेतील या टप्प्यामध्ये उपलब्ध पर्यायांचे विविध दृष्टिकोनातून मूल्यमापन केले जाते. प्रत्येक पर्यायांच्या गुणदोषांचा विचार केला जातो. पर्यायांची निवड केल्यामुळे होणाऱ्या संभाव्य अनुकूल आणि प्रतिकूल परिणामांचा अंदाज घेतला जातो. तसेच पर्यायाची उपयुक्तता, त्यावर करावा लागणारा खर्च, त्यापासून होणारी निष्पत्ती आणि त्यांचे कर्मचाऱ्यावर होणारे परिणाम या सर्व बाबतीत व्यवस्थापकाने सखोल मूल्यमापन करणे आवश्यक आहे. पाचवा टप्पा, सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड करणे. पर्याय निवडणे म्हणजेच अंतिम निर्णय घेणे होय. निर्णय घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचे मूल्यमापन केल्यानंतर या टप्प्यात सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड केली जाते. त्यामुळे हा निर्णय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. योग्य पर्यायाची निवड करण्याकरिता पीटर ड्रकर यांनी सांगितलेल्या 4 कसोट्या पुढीलप्रमाणे. 1. धोका. प्रत्येक निर्णयामध्ये कमी जास्त प्रमाणावर धोका असतो. पर्यायाची निवड करताना धोका आणि त्या पर्यायामुळे मिळणाऱ्या फायद्यांचा तुलनात्मक विचार करणे आवश्यक आहे. 2. किमान प्रयत्न. किमान प्रयत्न करून महत्तम लाभ पदरी पडेल अशा प्रकारची पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. या पर्यायामुळे संघटनेमध्ये फारसे बदल करावे लागू नयेत याची काळजी घेतली गेली पाहिजे. 4. वेळ. परिस्थितीनुसार पर्यायाची निवड करावी. आकस्मिक परिस्थितीमध्ये ताबडतोब निर्णय घेण्याची गरज असते. अशा वेळी इतरांना सहज कळू शकेल असे निर्णय घ्यावेत. परंतु या उलट दीर्घकाळ प्रयत्न करण्याची गरज असेल तर संथपणे ज्याची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे अशा पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. आणि चौथा भाग पीटर ड्रकर यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे साधन सामुग्रीची मर्यादा. पर्याय निश्चित करताना व्यवस्थापकाने साधन सामुग्रीच्या उपलब्धतेवर लक्ष द्यायला हवे. निर्णयाची अंमलबजावणी करताना संस्थेजवळ पुरेसा पैसा, साधने, मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. व्यवस्थापकाने अनुभव, प्रयोग, संशोधन आणि विश्लेषण इत्यादी मार्गांचा अवलंब करून वरील 4 कसोट्यांचा आधार घेऊन पर्यायाची निवड करणे संस्थेच्या दृष्टीने हिताचे असते. 6वा टप्पा, निर्णयाचे कृतीमध्ये रूपांतर. निर्णय घेतल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न निर्माण होतो. निर्णय हा व्यवस्थापकाने घेतलेला असतो, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र इतरांकडून करून घ्यावी लागते. याकरिता व्यवस्थापक आदेश देतो, परंतु यावेळी कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक असते. निर्णयाची अंमलबजावणी करताना निर्णयामुळे संस्थेच्या हिताबरोबरच कर्मचाऱ्यांचे देखील हित साधले जावे. निर्णय केवळ संस्थेच्या हिताकरिता घेतला गेला असेल किंवा त्यामुळे फक्त निर्णय घेणाऱ्याचेच हित साधले जात असेल तर निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे केवळ अशक्य असते. यासाठी निर्णय प्रक्रियेमध्ये सहकाऱ्यांचा सहभाग आवश्यक असतो. त्यामुळे त्यांना टीका करण्याची संधी प्राप्त होत नाही. उलट उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून जे व्यवस्थापक स्वतःचा निर्णय घेतात त्यांना निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यावरून निर्णय घेण्याच्या कार्याला जेवढे महत्त्व आहे त्यापेक्षाही अंमलबजावणीचे कार्य हे अधिक महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. 7वा टप्पा, निर्णयाचा पाठपुरावा. निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी सुरुवात करणे म्हणजे निर्णय प्रक्रियेचा शेवट नव्हे. आधुनिक विचारवंतांनी निर्णयाचा पाठपुरावा करण्याची देखील आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे. निर्णयाची अंमलबजावणी ही कनिष्ठ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना करावी लागते. निर्णयाची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत आहे याची खात्री व्यवस्थापकाने करून घेणे आवश्यक असते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी करून इतरांना निर्णयाचा नीट अर्थ समजला किंवा नाही याविषयी खात्री करून घेणे आवश्यक आहे. निर्णयाची अंमलबजावणी ही संघटनेतील व्यक्तींना करावी लागते. त्यामुळे पाठपुरावा करण्याची गरज भासते. 8वा टप्पा, निर्णयाचा पुनर्विचार. निर्णय व त्याचे परिणाम यांचे मूल्यमापन केल्यानंतर आहे त्या स्वरूपातच निर्णय राबवायचा की त्यात काही सुधारणा करावयाच्या हे ठरवावे लागते. निर्णय जर चुकीचा किंवा अव्यावहारिक असेल तर व्यवस्थापकाने निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. पूर्वी घेतलेल्या निर्णयात आवश्यक फेरबदल करायला हवेत.
चुकीच्या निर्णयामध्ये सुधारणा केल्यास व्यवस्थापकाची प्रतिष्ठा कमी होत नाही, उलट त्याच्या विवेकबुद्धीची इतरांना जाणीवच होते. त्यानंतर पाहतोय आपण निर्णय प्रक्रियेचे प्रकार, टाइप्स ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस. व्यवसायात निर्णय घेणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. योग्य वेळी अचूक निर्णय घेतल्याने व्यवसाय यशस्वी होतो. निर्णय न घेतल्यामुळे व्यवसायातील सर्व विभागातील कामे खोळंबू शकतात. त्यामुळे इच्छित ध्येय साध्य होत नाही. उत्पादन वितरणात दिरंगाई होते. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, पण व्यवसायाची प्रगती खुंटते. नियोजन अंमलात आणण्यासाठी निर्णय प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा नियोजन कागदावरच राहते. निर्णय घेण्यासाठी निर्णय क्षमतेबरोबरच अधिकाराचीही गरज भासते. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापकाला विविध निर्णय घ्यावे लागतात. सर्वच व्यवस्थापकीय निर्णयांचे स्वरूप एकसारखे नसते. निर्णयांचे काही प्रमुख प्रकार आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल. 1. मूलभूत आणि नित्य निर्णय. व्यवसाय संस्थेच्या भवितव्याच्या दृष्टीने मूलभूत निर्णय महत्त्वाचे असतात. मॅकफार्लँड यांनी मूलभूत निर्णयामध्ये दीर्घकालीन उद्दिष्टे, दीर्घकालीन गुंतवणूक तसेच एखाद्या किरकोळ चुकीमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा समावेश केलेला आहे. निर्णय घेताना सखोल अभ्यास, विवेकबुद्धीचा वापर आणि दूरदृष्टी इत्यादीची आवश्यकता असते. निर्णय घेताना दुर्लक्ष झाल्यास त्याचा वाईट परिणाम होतो. मूलभूत निर्णय हे सामान्यतः दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ, यंत्रांची मांडणी, उत्पादनाच्या पद्धतीमधील बदल, वाटप मार्गांची निवड यासंबंधीचे निर्णय हे मूलभूत स्वरूपाचे आणि व्यवसाय संस्थेच्या अस्तित्वाशी संबंधित आहेत. दैनंदिन कार्यासंबंधीच्या निर्णयांना नित्य निर्णय असे म्हटले जाते. हे निर्णय वेळोवेळी घ्यावे लागतात, त्यामुळे या निर्णयाचे स्वरूप अल्पकालीन असते. थोडक्यात, मूलभूत हे दीर्घकालीन तर नित्य निर्णय हे अल्पकालीन असतात. 2. संघटनात्मक व व्यक्तिगत निर्णय. पहिला भाग आपण संघटनात्मक निर्णयाचा पाहू. चेस्टर बर्नार्ड यांनी निर्णयांची संघटनात्मक आणि व्यक्तिगत अशा 2 प्रकारामध्ये विभागणी केली आहे. व्यवसाय संबंधी घेतलेल्या औपचारिक निर्णयास संघटनात्मक निर्णय म्हणतात. म्हणजेच व्यवस्थापक किंवा इतर अधिकारी त्यांना संघटनेमध्ये प्राप्त झालेल्या पदामुळे निर्णय घेतात. हे निर्णय संघटनेच्या वतीने घेतले जातात. या निर्णयांचा संघटनेवर आणि सहकार्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी विक्रीची पद्धती इत्यादी संबंधी संघटनात्मक निर्णय घेतले जातात. या निर्णयांना अंमलबजावणीची जबाबदारी इतरांवर सोपविता येते. या उलट आता व्यक्तिगत निर्णयाबाबत भाग पाहूया. व्यक्तिगत निर्णय हे व्यक्तिगत भूमिकेतून घेतले जातात. ते संघटनेच्या वतीने घेतले जात नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सहकार्यावर सोपविता येत नाही. सामान्यतः वैयक्तिक निर्णयांचा संघटनेवर परिणाम होत नाही, परंतु काही वैयक्तिक निर्णय मात्र परिणामकारक असतात. उदाहरणार्थ, व्यवस्थापकाने दीर्घकाळ रजा घेतली किंवा राजीनामा दिला तर अशा वैयक्तिक निर्णयाचा संघटनेवर परिणाम होतो. त्यामुळे संघटनेच्या कार्यात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. अर्थात संघटनात्मक आणि वैयक्तिक हे दोन्हीही निर्णय व्यवस्थापकालाच घ्यावे लागतात. तिसरा प्रकार आहे प्रस्थापित आणि अप्रस्थापित निर्णय. पहिला प्रस्थापित निर्णयाबाबतचा भाग आपण विचारात घेऊ. प्राध्यापक हर्बर्ट सायमन यांनी व्यवस्थापकीय निर्णयाचे प्रस्थापित निर्णय आणि अप्रस्थापित निर्णय असे 2 प्रकार दिलेले आहेत. पूर्वीच निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार घेतले जाणारे निर्णय म्हणजे प्रस्थापित निर्णय होय. काही निर्णय हे वारंवार घ्यावे लागतात, त्यामुळे हे निर्णय घेताना नव्याने विचार करण्याची गरज नसते. या निर्णयाची पुनरावृत्ती होत असल्यामुळे त्याची जबाबदारी कनिष्ठ स्तरावरील व्यवस्थापकावर सोपवली जाते. उदाहरणार्थ, कार्यालयाकरिता आवश्यक असणाऱ्या सामुग्रीचा पुन्हा आदेश नोंदविणे, कर्मचाऱ्यांना नियमानुसार सुट्ट्या देणे इत्यादी निर्णय प्रस्थापित नियम किंवा कार्यपद्धतीनुसार घेतले जातात. आता आपण पाहू अप्रस्थापित निर्णय. या उलट काही निर्णय घेताना परिस्थितीचा नव्याने विचार करावा लागतो. निर्णय घेण्याची कार्यपद्धती ठरलेली नसते, त्यामुळे अशा निर्णयाला अप्रस्थापित निर्णय असे म्हणतात. अर्थात विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यासच अप्रस्थापित निर्णय घेतले जातात. उदाहरणार्थ, वस्तूची निर्यात करणे, नवीन शाखा सुरू करणे, अपरिहार्य परिस्थितीत निर्माण झाल्यास कार्य बंद ठेवणे इत्यादी बाबतचे निर्णय हे अप्रस्थापित निर्णय म्हणून सांगता येतील. हे निर्णय घेण्यापूर्वी
परिस्थितीचा सखोल अभ्यास, विश्लेषण आणि उपलब्ध पर्यायांचा विचार करणे आवश्यक असते. चौथा प्रकार नियोजित आणि अनियोजित. रे केलियन यांनी नियोजित आणि अनियोजित अशा दोन प्रकारच्या निर्णयाचे वर्गीकरण केले आहे. पूर्वीच ठरविलेल्या योजनेनुसार घेतलेल्या निर्णयाला नियोजित निर्णय असे म्हणतात. हे निर्णय घेताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला जातो. या निर्णयाचा निश्चित आधार असतो. उदाहरणार्थ, आदेशाप्रमाणे माल पाठविणे, सूट देणे इत्यादी. आता अनियोजित निर्णयाचा भाग पाहूया. या उलट अनियोजित निर्णयासंबंधी कोणतीही योजना नसते. एखादा प्रसंग उद्भवल्यास किंवा विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास हे निर्णय घेतले जातात. उदाहरणार्थ, कच्च्या मालाला पुन्हा आदेश पाठविणे, कर्मचाऱ्याकरिता तात्पुरत्या स्वरूपाच्या काही सवलती देणे इत्यादी. पाचवा प्रकार धोरणात्मक आणि कार्यात्मक निर्णय. पहिला धोरणात्मक निर्णय पाहू. व्यवस्थापक ही इतरांकडून कार्य करून घेण्याची कला आहे. याकरिता व्यवस्थापकाला धोरणे आखावी लागतात. यालाच धोरणात्मक निर्णय असे म्हणतात. हे निर्णय घेण्याची जबाबदारी वरिष्ठ व्यवस्थापकाची असते. या निर्णयाचा संपूर्ण व्यवसायावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांना बोनस देणे, आर्थिक व अनार्थिक प्रेरणासंबंधी निर्णय घेणे, त्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी. या उलट धोरणाच्या अंमलबजावणी संबंधीच्या निर्णयांना कार्यात्मक निर्णय असे म्हणतात. हे निर्णय कनिष्ठ स्तरावरील व्यवस्थापकांना घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, अधिकारांचे वाटप करणे, कार्याची विभागणी करणे इत्यादी. सहावा प्रकार आहे डावपेच आणि व्यूहरचने संबंधी निर्णय. निर्णयांची उपयुक्तता लक्षात घेऊन डावपेच आणि व्यूहरचनेशी संबंधित निर्णय अशा प्रकारे निर्णयाचे विभाजन केले जाते. डावपेचा संबंधी निर्णय तुलनात्मक दृष्ट्या कमी महत्त्वाचे असतात आणि ते ताबडतोब घेता येतात. परंतु या उलट व्यूहरचनेसंबंधी निर्णय व्यवसायाच्या भवितव्याशी निगडीत असतात. या निर्णयांचा परिणाम संपूर्ण संघटनेवर होतो. उदाहरणार्थ, एखाद्या संस्थेने व्यवसायाची उद्दिष्टे, भांडवली खर्च, यंत्ररचना, उत्पादन, विक्री यासंबंधी घेतलेले निर्णय हे व्यूहरचनेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय असतात. त्यामुळे हे निर्णय घेणे फार कठीण असते. सातवा प्रकार उपक्रमासंबंधी निर्णय. निर्णयाचे प्रभाव क्षेत्रानुसार उपक्रमासंबंधी आंतरविभागीय आणि विभागीय असे तीन प्रकार पडतात. उपक्रमासंबंधी निर्णय वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापन घेत असते. या निर्णयाचा परिणाम उपक्रमातील सर्व विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर होतो. त्यामुळे अशा निर्णयास उपक्रमासंबंधी निर्णय असे म्हणतात. विविध विभागांच्या प्रमुखांनी परस्पर चर्चा आणि विचार करून घेतलेल्या निर्णयास आंतरविभागीय निर्णय असे म्हणतात. हे निर्णय विविध विभागांच्या कार्यात समन्वय प्रस्थापित करण्यासाठी व एकसूत्रपणा आणण्यासाठी घेतले जातात. प्रत्येक विभाग हा परस्पराशी संबंधित असल्यामुळे या निर्णयांना महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणत्याही विभागाच्या प्रमुखांनी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये विशिष्ट विभागासाठी घेतलेल्या निर्णयांना विभागीय निर्णय असे म्हणतात. या निर्णयाचा परिणाम विभागाच्या कार्यावर होत असतो. आठवा प्रकार धोरणात्मक, प्रशासकीय आणि कार्यकारी निर्णय. अर्नेस्ट डे यांनी निर्णयाची विभागणी धोरणात्मक, प्रशासकीय आणि कार्यकारी या तीन प्रकारांमध्ये केलेली आहे. व्यवसाय संस्थेच्या स्थापनापासून वरिष्ठ व्यवस्थापनाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयास धोरणात्मक निर्णय असे म्हणतात. यामध्ये आर्थिक व संघटनेच्या रचनेसंबंधी व विक्री धोरणाशी निर्णयांचा समावेश असतो. हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात. संघटनेच्या मध्यमस्तरीय व्यवस्थापकाने घेतलेल्या व कमी महत्त्व असलेल्या निर्णयांना प्रशासकीय निर्णय असे म्हणतात. कार्य करणाऱ्या व्यक्तीने कार्यरत असताना घेतलेले निर्णय म्हणजे कार्यकारी निर्णय होय. म्हणजे पहा, या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर धोरणात्मक निर्णय, मध्यम पातळीवर म्हणजे मिडल मॅनेजमेंटवर प्रशासकीय धोरण आणि लोअर मॅनेजमेंटवर कार्यकारी निर्णय अशा प्रकारे हे निर्णय घेतले जातात. नववा प्रकार व्यक्तिगत व सामूहिक निर्णय. एकाच व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत निर्णय असतो. हा निर्णय घेताना सहकार्याशी विचारविनिमय केला जात नाही. एक स्वामित्व व्यापारामध्ये असे निर्णय घेतले जातात. परंतु याउलट मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये एका व्यक्तीने निर्णय घेऊन चालत नाही, तर इतर अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश निर्णय प्रक्रियेत केला जातो. यामुळे इतरांचे विचार कळू शकतात, त्यांच्या कौशल्याचा फायदा घेता येतो, समन्वय साधला जातो आणि प्रेरणा निर्माण होते. परंतु सामूहिक निर्णयावर खर्च अधिक येतो आणि निर्णय घेण्यास
विलंब होऊ शकतो. 10वा प्रकार अल्पकालीन व दीर्घकालीन निर्णय. धोका किंवा अनिश्चितता कमी असणाऱ्या आणि तात्पुरता प्रभाव असणाऱ्या निर्णयास अल्पकालीन निर्णय असे म्हणतात. याउलट दीर्घकालीन निर्णयाचा प्रभाव दीर्घकाळ असतो आणि यामध्ये धोका व अनिश्चिततेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिक असणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास व विश्लेषण करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे वेळोवेळी विचारविनिमय करून आवश्यक फेरबदल करावयास पाहिजे. धोका आणि अनिश्चिततेचे प्रमाण अधिक असल्यामुळे दीर्घकालीन निर्णयाची जबाबदारी संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्याकडे सोपवली जाते, परंतु अल्पकालीन निर्णय घेण्याची जबाबदारी ही सामान्यतः सहकार्यावर टाकली जाते. 11वा प्रकार आर्थिक व अनार्थिक निर्णय. आर्थिक निर्णय हे मौद्रिक घटकांवर अवलंबून असतात. अनार्थिक निर्णय हे सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक किंवा सांस्कृतिक तत्वावर आधारलेले असतात. उदाहरणार्थ, कारखान्यामध्ये अपघातामुळे एखादा कामगार अपंग झाला. अशा वेळी आर्थिकदृष्ट्या त्याला कामावर ठेवणे संस्थेच्या हिताचे नसते, परंतु नैतिकदृष्ट्या त्याला नोकरीमध्ये कायम ठेवणे योग्य आणि न्यायसंगत ठरेल. त्यामुळे या कामगाराला नोकरीमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय हा अनार्थिक निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो. आणि 12 प्रमुख व किरकोळ निर्णय. एखाद्या महत्त्वपूर्ण बाबीसंबंधी घेतला जाणारा निर्णय म्हणजे प्रमुख निर्णय होय. यालाच असामान्य निर्णय असे देखील म्हणतात. उदाहरणार्थ, जागा किंवा यंत्रांची खरेदी करणे, वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट करणे, वस्तूच्या दर्जामध्ये फरक करणे, उत्पादन प्रक्रियेत बदल करणे इत्यादी हे महत्त्वाचे निर्णय असल्यामुळे निर्णय घेताना दक्षता बाळगावी लागते. या उलट आता किरकोळ निर्णय. किरकोळ बाबींसंबंधी निर्णय घेताना फारसा विचार करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ, पत्रव्यवहार करण्यासंबंधी, किरकोळ सामुग्री खरेदी करण्यासंबंधीचे निर्णय हे किरकोळ स्वरूपाचे असतात. अशा प्रकारे एकंदरीत आपण 12 वेगवेगळ्या प्रकारचे निर्णयाचे प्रकार पाहिलेले. खरं तर या 12 मध्ये तुम्हाला द्विअर्थी त्या ठिकाणी निर्णय दिसून येतात. म्हणजे एकूण 24 प्रकार या निर्णय प्रक्रियेची आपल्याला सांगता येऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे याच डिसिजन मेकिंग निर्णय प्रक्रियेवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा. माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे आणि व्हॉट्सअप आहे. यांच्या लिंक्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या. त्याचप्रमाणे माझा ईमेल ID सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्ही या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या जर कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भाग आपण निर्णय प्रक्रिया म्हणजे डिसिजन मेकिंगचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पाहणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ वारंवार पहा, म्हणजे थेरॉटिकल भाग जर तुम्हाला कळला तर पुढचा जो काही व्हिडिओ येणार आहे त्यातले मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सहजपणे सोडवता येऊ शकतील. धन्यवाद.